बसून तुम्ही कामं करा लोकांपर्यंत। मोदी साहेबांनी केलेली कामं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलेली कामं, मी केलेली कामं ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, सर्वसामान्य लोकांपर्यंत। आणि वायकर हा ब्रँड आहे कामाचा, त्यामुळे तो ब्रँड पोहोचला पाहिजे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः प्रचाराच्या फेरीला तुम्ही आले, ते गटप्रमुखांची सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती काय सांगा? बरोबर आहे। संयुक्त सर्व पक्ष महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत यांचं एकत्रीकरण होणं आणि मनोमिलन होऊन एकत्र काम करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे। ही बैठक पहिल्याने व्हायला पाहिजे होतं, परंतु ही सीट आपल्या उशिरा डिक्लेअर झाल्या आणि त्याच्यामुळे ती राहिलेली बैठक होती। आणि ह्या सर्व जे सोपस्कर असतात ना तसं आहे, त्यामुळे एकत्रित बैठक घेऊन सर्वांना मार्गदर्शन करणे प्रामुख्याने महत्त्व, त्याच्या दृष्टीने बैठक झाली। आज झालेली बैठक जी मागील जी कमी होती ती उशिरा डिक्लेअर झालेली सीट ती कमी पूर्ण झालेली वाटते। उशिरा म्हणजे आता हे अनेक उमेदवार उशिरा डिक्लेअर झालेले आहेत आणि वेळ कमी आहे, त्यामुळे ती राहिलेली बैठक आज घेण्यात आली। प्रचाराची फेरी तुम्ही करताय, उदंड असा प्रतिसाद मिळतो मतदारांकडून, काय वाटते विजय जवळ आहे? विजय जवळच आहे, नक्कीच आहे। मोदी साहेबांना पंतप्रधान बसवायचं आहे, सर्व देशातल्या नागरिकांनी ठरवलेलंच आहे, त्यामुळे प्रश्नच कुठे येतोय। मुंबईमध्ये वर्षापेक्षा जास्त राजकीय अनुभव आहे तुम्हाला लोकप्रतिनिधीमधून, वाटतं तुमच्या पूर्ण आयुष्याच्या कारकिर्दीचा फायदा या नक्कीच होणार ना। तुम्हाला लोक 7 वेळा निवडून देतात, याचाच अर्थ तुम्ही काम करता ना, आणि प्रचंड मताने देतात। असं काही नाही की काठावर आलेलं आहे। म्हणजे मुंबईतली जेव्हा आमदार नगरसेवक होतो तुम्ही हायेस्ट मताने चालवलंय, आता आमदार म्हणून 59,000 मतांनीच मी निवडून आलेलो आहे, म्हणजे 90,642 मतं मला पडलेली आहेत। महायुतीच्या कार्यकर्त्याला काय आव्हान कराल? मी आता आव्हान केलेलंच आहे, एकत्र बसून तुम्ही कामं करा लोकांपर्यंत। मोदी साहेबांनी केलेली कामं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलेली कामं, मी केलेली कामं ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, सर्वसामान्य लोकांपर्यंत। आणि वायकर हा ब्रँड आहे कामाचा, त्यामुळे तो ब्रँड पोहोचला पाहिजे।